दोन मित्र रस्त्याने चालले होते. दोघांनाही एका ठिकाणी सोन्याच्या मोहरांनी भरलेली पिशवी दिसली. दोघांपैकी एकाने ती उचलली. दोघांनाही आनंद झाला. त्यातील मोहरांची वाटणी करण्याची एकाने सूचना केली, पण ज्याने पिशवी उचलली होती तो मात्र वाटणी करण्यास तयार होईना. तो म्हणाला, जरी पिशवी आपण दोघांनी एकदम पाहिली असली तरीही ती उचलली मात्र मीच, त्यामुळे त्याच्यावर तुझा अधिकार नाही. तुला एक मोहरही मिळणार नाही. हे सर्व धन माझे आहे. यावर दुसरा मित्र गप्प राहिला. त्याने ओळखले की याच्या मनात लोभ निर्माण झाला आहे. त्यांचे हे बोलणे चालू असतानाच ज्याची पिशवी हरवली होती तो शिपाई हवालदारासोबत त्या पिशवीचा शोध घेत येताना दिसला. त्याचबरोबर ज्याने पिशवी उचलली होती तो घाबरला व तो म्हणू लागला, आता शिपाई आले. आपल्या हातात पिशवी पाहून ते आपणास चोर समजून तुरुंगात टाकतील. आता आपले कसे होणार? त्यावर त्याचा दुसरा मित्र म्हणाला, आता आपले कसे होणार यापेक्षा आता तुझे कसे होणार याचाच तू विचार कर. कारण ज्यावेळी पिशवी मिळाली त्यावेळी तू माझा विचार केलाच नाहीस आणि आता तुरुंगामध्ये जाण्याची वेळ आली की तू तुझ्याबरोबर माझा का विचार करतोस? अजून एक गोष्ट. एका गावात दोन भाऊ राहत होते. मोठा भाऊ श्रीमंत होता पण खूप लोभी आणि स्वार्थी होता. धाकटा भाऊ गरीब होता पण मनाने अत्यंत चांगला आणि दयाळू होता. एके दिवशी दोघे भाऊ शेताच्या कामासाठी जंगलातून जात होते. वाटेत त्यांना एका झाडाखाली एक जुनी लोखंडी पेटी दिसली. त्यांनी ती उघडून पाहिली तर त्यात सोन्याची नाणी, दागिने आणि मौल्यवान रत्ने होती. हे पाहून मोठ्या भावाच्या डोळ्यात चमक आली. तो म्हणाला, ही पेटी मला आधी दिसली म्हणून यावर फक्त माझा हक्क आहे. धाकटा भाऊ शांतपणे म्हणाला, आपण दोघे एकत्र आहोत. जे मिळालं आहे ते आपण वाटून घेऊया. पण मोठा भाऊ मात्र ऐकायला तयार नव्हता. त्याने सगळी पेटी उचलली आणि घरी निघाला. धाकटा भाऊ काही न बोलता आपल्या घरी परतला. त्या रात्री मोठा भाऊ खजिना घरात लपवून ठेवून झोपला. पण त्याला सारखी भीती वाटत होती की कोणी चोरी तर करणार नाही ना. तो रात्रभर जागाच राहिला. दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली की एका व्यापाऱ्याची खजिन्याची पेटी हरवली आहे. व्यापारी गावोगावी शोध घेत होता. हे ऐकताच मोठा भाऊ घाबरला. काही वेळातच व्यापारी आणि गावचे सैनिक त्याच्या घरापाशी आले. त्यांनी चौकशी केली आणि खजिन्याची पेटी त्याच्या घरात सापडली. मोठा भाऊ म्हणाला, हा खजिना मला सापडला होता. व्यापारी म्हणाला, जर तुला सापडला होता तर तू गावात घोषणा का केली नाहीस? तो स्वतःजवळ लपवून ठेवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? गावच्या पंचांनी निर्णय दिला की खजिना व्यापाऱ्याला परत द्यावा आणि मोठ्या भावाला दंड भरावा. मोठ्या भावाला खूप लाज वाटली. त्याने लोभामुळे केवळ खजिनाच गमावला नव्हता तर गावातील मान सन्मानही गमावला होता. तो धाकट्या भावाकडे गेला आणि म्हणाला, भाऊ मला माफ कर. लोभामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. धाकटा भाऊ हसत म्हणाला, संपत्तीपेक्षा माणुसकी मोठी असते. जे सुख वाटून घेतले जाते तेच खरे सुख असते. त्या दिवसापासून मोठ्या भावाने लोभ सोडला आणि दोघे भाऊ प्रेमाने राहू लागले. माणूस आपल्या सुखामध्ये, आनंदामध्ये इतरांना वाटा देण्यास तयार नसतो. त्या सुखाचा एकट्यानेच भोग घ्यावा असे त्याला वाटते. पण दुःखाच्या काळामध्ये मात्र इतरांनी आपणास सहाय्य करावे, आपल्या बरोबरीने इतरांनी आपले दुःख भोगावे अशी त्यांची इच्छा असते. पण जगही आपल्या अडचणीच्या वेळी जवळ येत नाही. आपले सुख इतरांना वाटले म्हणजे आपले दुःख जग वाटून घेते. एका कवीने अशा संदर्भात कावळ्याची स्तुती करताना म्हटले आहे, हे कावळ्या तुझा वर्ण काळा, आवाज कर्कश, चांगल्या वाईटाचा विचार न करता सर्व भक्षण करणारा. स्वभावाने चंचल असा तू आहेस, पण एका गुणाने तू धन्य आहेस. तो गुण म्हणजे कुटुंब वत्सलता. कावळ्याला काही मिळाले की तो सर्व बांधवांना गोळा करतो व सर्वांबरोबर खातो. तसे आपले सुख सर्वांबरोबर आनंदाने भोगावे, अन्यथा कावळा आपल्यापेक्षा बरा म्हणावा लागेल.